दिसतोय परक्याचा, फुलाच चेहराचा दिसतोय परक्याचा, नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा, फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं, नाना कामिनी आणि आशिषला सांगतात की सिद्धांत अगदी निरपराध आहे. पल्लवी सिद्धांतला फोन करते तेव्हा सिद्धांत पल्लवीला त्याच्या प्रेमाची ग्वाही देतो. सिद्धांत रात्री आशाला आपल्या बाजूने वळवण्यासाठी तिला सांगतो की पल्लवी त्याच्या प्रेमात आंधळी झालीये आणि तिला आपल्या दोघांमध्ये दुरावा निर्माण करायचा आहे. तेव्हाच गायत्री तिच्या फोनवरून आशाला फोन लावते. आता पुढे. हॅलो हॅलो, मी पल्लवी बोलते. ओ पल्लवी, तू तर आता माझ्याशी बोलायचं पण टाळतेस. मी का तुझ्याशी बोलणं टाळेन? आशा, माझी तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. मला पण कळल्यावर आश्चर्य वाटलं पल्लवी. खरंच मला तुझ्या बाबतीत आधीच कळायला हवं होतं. आता उसनं सोंग आणायचा काहीच उपयोग नाहीये. जे काही झालं ते तुझ्या समजुतीनेच झालं. मी फक्त हे सांगायला फोन केलाय की जे नातं तू जोडलंयस ते नातं तुला कधीच लाभणार नाही. पल्लवी, असा विचार तू चुकूनही तुझ्या मनात आणू नकोस. मला ठाऊक आहे की तुझं सिद्धांतवर प्रेम होतं, पण कोणतंही प्रेम तोपर्यंत पूर्ण होत नाही जोपर्यंत त्याचं लग्नाच्या बंधनात रूपांतर होत नाही. याचं आता तुला भान असायला हवं की सिद्धांत आता माझा नवरा आहे. त्याला पती तर तू बनवलंयस, मग भले कोणाच्याही समाधानासाठी तू ही तडजोड केली असेल. आता एक गोष्ट माझी पण ऐक, मी माझ्या प्रेमाच्या बाबतीत तडजोड नाही करू शकत, कारण मी त्याच्यावर प्रेम केलंय. ज्या प्रेमाबद्दल तू बोलतेस ना पल्लवी, ते प्रेम केवळ आणि केवळ बदनामी देईल तुला. मला स्वतःलाच समजत नाहीये की हे सगळं कसं झालं. याला हवं तर नशिबाचा न्याय समज. तुला सिद्धांतला विसरावंच लागेल. आणि एक मैत्रीण या नात्याने मी तुला इतकंच सांगू शकते. पण मी तुला हे सांगू इच्छिते की तुझा सिद्धांत हा माझा विजय, आणि मी माझ्या विजयला कधीही विसरू शकत नाही. तुला त्याच्या आयुष्यातून दूर व्हावं लागेल. असं नाही होणार पल्लवी. पती पत्नीचं नातं हे इतकं नाजूक नसतं जे असल्या कुठल्या प्रेमाच्या धाग्यापुढे मान तुकवेल. मी तुला एकदा नव्हे वारंवार समजवते, तुला सिद्धांतला विसरावंच लागेल. पल्लवी, मी पण तडजोड केली, तुला देखील करावी लागेल. आता हे तर काळच ठरवेल आशा की तडजोड कोण करणार ते. स्वतःला त्याची पत्नी समजण्याची चूक कधीच करू नकोस, कारण विजय हा केवळ माझा होता, माझा आहे आणि माझाच होईल. पल्लवी अशाच प्रकारे माझ्या गळी पडू पाहते,
पण आशा, तू ह्या गोष्टीचं भान ठेव की तू माझी पत्नी आहेस आणि माझ्यासाठी तूच माझं सर्वस्व आहेस. जर असंच होतं तर तू मला आधी का नाही सांगितलं? मी तुला आधी कसं सांगणार? पहिलं कधी माझा आणि पल्लवीचा आमनासामना झालाच नव्हता, नाहीतर मी तुला नक्कीच सांगितलं असतं. पण मला कुठे ठाऊक होतं की ती तिथे अशी अचानक पल्लवी माझ्या समोर येईल म्हणून. किती विचित्र वाटतंय, इतकी मोठी गोष्ट माझ्यापासून लपून राहिली. ह्यात कसली मोठी गोष्ट नाही आशा. जे काही आहे ते केवळ पल्लवीकडून आहे. आणि आधी पण तिने असाच वेडेपणा केला होता, ज्यामुळे मी तिच्याशी बोलणं बंद करून टाकलं होतं. आणि मला वाटलं की आता ह्या शहरात आल्यावर ती गोष्ट संपून गेलीये. कारण मला कसं ठाऊक असणार की पल्लवी पुन्हा माझ्या समोर येईल आणि पुन्हा तिच्या प्रेमाच्या आणाभाका घेईल. आशा, ती केवळ माझ्या गळी पडू पाहते आणि खरी गोष्ट ही केवळ इतकीच आहे. अगं दीदी, अगं पल्लवी, कुठे निघाली आहेस का बेटा? विजयला भेटायला चाललीस? नाही काका, तो तर इतका लज्जित झालाय की त्याला माझ्या समोर यायला देखील संकोच वाटतोय. रिद्धिमाचा फोन आला होता, तिला मला काही सांगायचंय. ठीक आहे, जाऊन भेट, पण या वेळेला डोक्याचा वापर कर, भावनेचा नव्हे. हो बेटा, त्या लोकांनी एक खेळी खेळली आहे तुझ्यापासून तुझ्या विजयला हिरावून घेण्याची. बेटा, आता तुला अशी पावलं उचलावी लागतील की ज्यामुळे तुला तुझा आनंद परत मिळेल. सोन काका, तुम्हाला माझी किती काळजी वाटते. मला कधीही असं वाटलं नव्हतं की ह्या गोष्टीत देखील तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहाल. कारण ही गोष्ट आशाशी संबंधित आहे आणि आशा तुमची मुलगी आहे. पल्लवी बेटा, मला सगळे आनंदात राहायला हवे, पण एकाचं सुख हिरावून दुसऱ्याला मला द्यायचं नाहीये. हो पप्पा, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. कोणालाही दुसऱ्याचा आनंद हिरावून घ्यायचा हक्क नाहीये. म्हणूनच मी म्हणत असतो बेटा, आयुष्य एक आनंदाने जगण्याचा प्रवास आहे, पण या लोकांनी त्यात द्वेषाचं विष कालवलंय. मला त्यांना आयुष्याचा खरा अर्थ सांगायचा आहे, बस. हो पल्लवी, आता तू त्या रिधिमाला भेटायला जातेच आहेस, तर मग तिला विचार की अखेरीचं कारस्थान काय. अशी कोणती गोष्ट आहे ज्याचा वापर करून त्यांनी विजयवर इतका दबाव टाकला. हो मावशी, मला स्वतःला ही गोष्ट अगदी नीट समजून घ्यायची आहे. तेव्हाच तर आपल्या सगळ्यांना याचं खरं उत्तर सापडणार आहे. हो, तू रिधिमालाही सांग की तुझ्या आणि विजयच्या मध्ये कोणीही येऊ शकत नाही आणि कधीही ही गोष्ट तू सहन करणार नाहीस. हो मावशी, चल मी निघते. रिधिमा वाट पाहत असेल. अखेरीस विजयने त्याची चूक सुधारलीच. नाही समजलं? विजयने आशाला पूर्णपणे आपलंसं करून घेतलंय. आता तिने ठरवलं ना, तरी ती स्वतःला विजयपासून दूर नाही करू शकणार. म्हणजे गाडी रुळावर यायला लागली. आता तर बस आशाच्या तोंडून हे कबूल करून घ्यायचं आहे की ती जावई बापूंच्या विरुद्ध केस लढणार नाही. उलट त्यांना कोर्टातून निर्दोष म्हणून बाहेर काढेल. तिला तर तसं करावंच लागेल. बस थोडीशी वाट पहा.
मम्मी मी जाऊन येते. चाललीयस तरी कुठे तू? मम्मी मी पल्लवीला भेटायला चालले. ठाऊक नाही किती प्रश्न आहेत जे पल्लवीच्या डोक्यात घोळत आहेत. आता तिलाही सांभाळावं लागणार आहे. हो हो, पण एक गोष्ट लक्षात ठेव. आता तर कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची की उत्तरात कुठेही अडकता कामा नये. उलट एकच पद्धत अंमलात आणली जावी की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर टाळलं जावं. जिथवर होऊ शकेल पल्लवीच्या प्रश्नांना टाळायचा प्रयत्न कर. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेव, पल्लवीच्या डोक्यामध्ये आशाविषयी तिरस्कार निर्माण करायला हवा. हो मम्मी मला माहितीये, म्हणूनच जाते मी. आणि हो बेटा, जे काही उत्तर देशील नीट विचार करून दे. हो पप्पा, मी निघते. ओके बेटा. पप्पा, सुखी राहा. सुखी राहा बेटा. अरे चहा पाण्याचं काहीतरी बघा, मला ऑफिसला जायला उशीर होतोय. हो आणते आत्ता. तूही माझ्याबरोबर चल बरं आशा. हो. अगं मम्मी, हे इस्त्रीचे कपडे तर घेऊन जा. नंतर ठेवते. हं? रेखा ही भाग्याची. ही पल्लवीची गोष्ट आता आशापासून लपवणं कठीण झालंय. म्हणूनच मी आता माझ्या पद्धतीने आशाला समजवण्याचा प्रयत्न केला. काय? हो पप्पा, हे तर फार चांगलं झालं की मी आधीच आशाच्या डोक्यात पल्लवीविषयी घृणा निर्माण केली होती. नाहीतर सगळाच काही ओम फस झाला असता. ॲक्च्युली काल पल्लवीने दुसऱ्याच कुठल्या नंबरवरून आशाला फोन केला होता आणि मग दोघींमध्ये बोलणं झालं. फार गडबड तर नाही ना झाली? नाही पप्पा, पण आता तुम्ही लवकरात लवकर नानांना फोन करा आणि त्यांना कॉन्फिडन्समध्ये घ्या. पल्लवी आणि आशाच्या दरम्यान काय गोष्टी झाल्या त्या मी तुम्हाला सांगेन. नाना, आशापासून ह्या गोष्टी किती दिवस लपवून ठेवायच्या? अखेरीस तिला देखील हे कळायला हवं की पल्लवीच्या सिद्धांत विषयीच्या भावना काय आहेत त्या. हो, तुझंही म्हणणं बरोबर आहे आशिष. आशाचा पल्लवीवर खूप जीव आहे, त्यामुळेच मी द्विधावस्थेत आहे. आणि म्हणूनच ह्या लोकांनी मला सांगितलं असावं की आशाला काहीही सांगू नका, आणि मी ते मानलं. प्रश्न तर हाय नाना की तिला अचानक हे सर्व समजलं तर तिच्या मनाला किती मोठा धक्का बसेल. चिंता करू नकोस बेटा, मला पूर्ण विश्वास आहे की वेळ पाहून सिद्धांत आशाला सारं काही सांगेल. हॅलो. नमस्कार. अहो बलराजजी, बोला ना, कसा काय फोन केलात? खरं तर आपल्याशी पल्लवीच्या विषयी बोलायचं होतं. ही पल्लवी कुणास ठाऊक काय समजते. काल रात्री तिने आशाला फोन केला होता. काय? हो, आणि आशाला ही धमकी देत होती की आशाला सिद्धांतच्या आयुष्यातून दूर व्हावं लागेल. हे तुम्ही काय बोलताय? माझं बोलणं लक्ष देऊन ऐका. आणि सिद्धांतला त्यामुळे आशाला सगळं काही सांगावं लागलं. आता जेव्हा आशाबरोबर तुमचं बोलणं होईल तेव्हा आपण पण तिला हे समजवण्याचा प्रयत्न करा की नात्यांच्या बाबतीमध्ये कधी कधी ताण निर्माण होतात, त्यातून मार्ग काढावा लागतो. हो हो, तुमचं म्हणणं बरोबरच आहे. मी आशाला समजावेन. आशा या घरची सून आहे आणि तिला सून असण्याचा अर्थ कळायलाच हवा. बाकी एक वचन मी तुम्हाला देतो की सिद्धांतच्या आयुष्यात आणखी कोणीही येऊ शकणार नाही. हो, मी जाणतोय. आपण तर सोहनलाल आणि पल्लवीला पण ओळखता. आपण पल्लवीला पण समजावण्याचा प्रयत्न करा. आशाला पुन्हा तिची प्रॅक्टिस सुरू करायची आहे आणि आम्हाला हे नकोय की अशी काही परिस्थिती निर्माण हो जिच्यामुळे तिच्या करिअरवर परिणाम होईल. हो, वेळ येताच मी सोहनलाल आणि पल्लवीला समजावायचा प्रयत्न करेन बलराजजी. बस इतकंच सांगायचं होतं मला. खूप खूप आभारी आहे आपला. नमस्कार. नमस्कार. नाना, काय म्हणत होते? आशाला सर्व काही समजलं आहे. काल रात्री
पल्लवीने आशाला फोन करून असं सांगितलं की तू सिद्धांताच्या आयुष्यातून निघून जा. नाना, त्या पल्लवीचं डोकं फिरलंय. ती स्वतःचं आयुष्य बर्बाद करून घेते. रेखा ही भाग्याची. हो पप्पा, आलं माझ्या लक्षात. हो, मी पल्लवीशी बोलते नीट. ठीक आहे, मी ठेवते आता. बाय. हाय पल्लवी. सॉरी, थोडा उशीर झाला. इट्स ओके. काय झालं? कसला विचार करतेस? मी बस ह्याचाच विचार करते की हे काय झालंय आणि पुढे काय होणार आहे. तुला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे की पुढे काय होणार. तू विजयवर प्रेम करतेस, विजय तुझ्यावर प्रेम करतो. आणि जर तुम्हा दोघांमध्ये आशा जबरदस्तीने आली आहे तर तिला जावंच लागेल. तिच्या बोलण्यावरून तर असं काही वाटत नाहीये. मी तुला समजावलं होतं पल्लवी की ह्या गोष्टीला फार महत्त्व देण्याची गरज नाहीये, कारण की त्याचे परिणाम विजयवर व्हायची भीती आहे. पण तू माझं म्हणणं ऐकलंच नाहीस. मी सांगूनही तू काल रात्री आशाला फोन केलास. तुला माहितीये, आता ही गोष्ट सगळ्यांना कळली. मला तिला टाळ्यावर आणायचं होतं, तिला समजवायचं होतं की तिने दबाव आणून विजयशी लग्न तर केले, पण हे बंधन काही फार टिकणार नाहीये. पण ह्याचा परिणाम काय होणार? तुझ्या बोलण्याने, तुझ्या सांगण्याने विजयच्या आयुष्यातून आशा दूर तर नाही निघून जाणार. उलट असं नको व्हायला की विजयवर दुसरंच कुठलं तरी संकट येईल. नाही, विजयवर कुठलंही संकट येणार नाही. मी पण लॉचं शिक्षण घेतलं. मी विजयला प्रत्येक संकटातून वाचवेन. आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे पल्लवी, पण तरी देखील आपल्याला प्रत्येक पाऊल सांभाळून टाकायला हवं. तुझा राग आणि जिद्दीने परिस्थिती बिघडू शकते. तुला माझं म्हणणं कळत कसं नाही? म्हणून तर मी तुम्हाला भेटायला आली आहे, कारण की मला त्या सगळ्या गोष्टी माहीत करून घ्यायच्या, समजून घ्यायच्या की ती अशी कोणती गोष्ट आहे जिच्या जोरावर विजयला भाग पाडलं लग्न करायला. अशी काय चूक केली त्याने ज्याच्यासाठी त्याला धमकी दिली जाते? कसला विचार करताय तुम्ही? माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या. प्रश्न तर आम्हा सर्वांच्या समोर उभे ठाकलेत. विजयचं आयुष्य प्रश्नांच्या घेऱ्यात फार बंदिस्त झालंय पल्लवी. मी तुझ्या प्रश्नांची उत्तरं कशी देऊ? का पण? माझ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही का नाही देऊ शकत? नाही देऊ शकत पल्लवी. कदाचित ती वेळ अजून आलेली नाहीये की मी तुला सगळं काही सांगू शकेन, कारण मला ठाऊक आहे की तुझं विजयवर फार प्रेम आहे. म्हणून तर मला ते सगळं सत्य जाणून घ्यायचंय की अखेरीस ही कोणती गोष्ट आहे. म्हणून तर मला तुला ते सांगायचं नाहीये, कारण असं होईल की त्याने तुझा तोल ढळू शकतो आणि सगळी गोष्ट उघड होईल, जे विजय आणि पप्पांना नकोय. असं का पण? कारण की विजयने जेलमध्ये जावं असं आम्हाला कधीच वाटणार नाही, ज्यासाठी कामिनी देवीने विजयला धमकी दिली. बस मला हेच जाणून घ्यायचंय की ती अशी कोणती गोष्ट आहे. वेळ आल्यावर विजय तुला स्वतःच सांगेल की काय झालं होतं आणि काय गोष्ट होती ज्यामुळे विजयला नमतं घ्यावं लागलंय. तोपर्यंत तुला थांबावं लागेल. रेखा ही भाग्याची. हा विपुल इतका पुढचा विचार करत असेल याची आजपर्यंत मला कल्पनाच नव्हती. त्याला तर ह्या गोष्टीविषयी पण शंका आहे की आशा आणि अजयवरील हल्ला मीच तर नाही करवला. जे काय असेल, मला विपुलला देखील धरून ठेवायलाच हवं, जोवर मी ह्या कायद्याच्या कचाट्यातून सुटत नाहीये. आणि तिथे जे चाललंय ते सांभाळून घ्यायला मी तिथे नाहीये. एक काम करतो, विजयला फोन करतो. बोला जीजू, कसे आहात? मी ठीक आहे साहेब. अच्छा, रिद्धिमाने मला सांगितलं की आशा आणि पल्लवीच्या दरम्यान ही सगळी गोष्ट उघड झाली आहे. हो जीजू, पल्लवीच्या समोर ही सगळी गोष्ट आता उघड झाली, पण आशासमोर ही सगळी गोष्ट अजून उघड झालेली नाहीये. तशी एकूण परिस्थिती सांभाळण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत.
हो, पण भीती तर अजून कायमच आहे ना ह्या गोष्टीची, की चुकून आशाच्या समोर ह्या सगळ्या गोष्टीचा खुलासा होईल की काय. हो जिजू, पण आशापासून ही गोष्ट लपवण्याचे सगळे उपाय आम्ही वापरतो, पण पुढे कसं काय होईल काय सांगू शकत नाही. तसं ठरवलं काय तुम्ही लोकांनी? काय करणार तुम्ही लोक? आशा अजूनही तुमच्याच घरी आहे ना? हो जिजू, ती अजूनही आमच्याच घरी आहे. आणि विचार काय करायचा जिजू, बस हे प्रयत्न चालू आहेत की आशाला अशा मानसिकतेपर्यंत आणायचं की मग ती केस लढणारच नाही. हे पहा साळेसाहेब, आशाकडे माझ्याविरुद्धचे सगळे पुरावे आहेत, सगळ्या साक्षीदारांची यादी आहे तिच्याकडे, उलट तपासणीची फाईल आहे. तेव्हा तुम्ही सर्वात आधी एक काम करा की त्या सगळ्या फाईल आधी ताब्यात घ्या, कारण की ह्या केसच्या बाबतीत आशाने जेवढी काही तयारी केली ना ती सर्वच्या सर्व या फाईलमध्ये उपलब्ध आहे. हो, तुमचं अगदी बरोबर आहे. त्या सगळ्या फायली अजूनही नानांच्याच घरी पडलेल्या आहेत. तर मग वेळ घालवू नका, तुम्ही लगेच त्या नानाच्या घरी जा आणि त्या फायली तुमच्या ताब्यात घ्या. त्यानंतर मी तुम्हाला सांगेन की पुढे काय करायचं ते. आणि ऐका, ह्या गोष्टीसाठी वेळ घालवू नका. हे काम तुम्ही अर्जंट समजून करा आणि लवकरात लवकर संपवा. अरे मी कोणाच्या तरी घरी परका म्हणून किती दिवस राहू शकतो? तुमच्या लक्षात येतं ना? जिजू अहो, काळजी करू नका, तुम्ही लवकरच आमच्या बरोबर असाल. ठीक आहे, मी फोन ठेवतो. बाय जिजू. आशिष, नाना, कुठे निघालास बेटा? नाना आज हॉस्पिटलच्या डीन बरोबर माझी मीटिंग आहे. अच्छा. मला वाटतंय नाना आता माझं दिल्लीला जाणं तसं मुश्किल होणार आहे. बघू आता कसं काय होतंय ते. हाय आशिष. अरे हाय, कसा आहे? मी मस्त आहे, तुम्ही कसे आहात? अगदी छान. तुम्ही दोघं गप्पा मारा, मला जरा मीटिंगला जायचं. ठीक आहे, मी तसंही नानांनाच भेटायला आलो होतो. अच्छा, मग तर मला निघायला पाहिजे. नमस्कार करतो नाना. सुखी राहा बेटा. तू बस, मी तुझ्यासाठी नाश्ता घेऊन येतो. नाही नाही नाना, तुम्ही उगीच त्रास घेऊ नका. अरे ह्यात त्रास कसला आलाय? नाना, मला ठाऊक आहे की आपण एकटेच राहता, प्लीज बसा ना. बेटा, मला हे सांग की आशा कशी आहे? पल्लवीच्या बाबतीत कळल्यावरती आशा काय विचार करते? नाना, माझ्या सांगण्यावर ठाऊक नाही आशाचा विश्वास बसतोय की नाही ते, पण पल्लवीने ज्या प्रकारे फोन करून आशाबरोबर ती बोलली आहे, आशाला हे कळून चुकलंय की पल्लवीच्या मनात काय आहे आणि तिला काय हवंय. ओ नाना, आता आशा पल्लवीला चांगल्या प्रकारे जाणून चुकली आहे. पण ते जाऊ द्या. मी आज ह्यासाठी आलो होतो की खरं तर माझ्या घरच्यांची अशी इच्छा आहे की आशाने लवकरात लवकर तिची प्रॅक्टिस सुरू करावी, आणि आशाला पण तसंच वाटते. ही तर चांगलीच गोष्ट आहे बेटा. असे बरेच लोक आहेत जे आशा बरी होण्याची वाट पाहत आहेत. कितीतरी अशा केसेस आहेत ज्या कोर्टात प्रलंबित पडले आणि आशाच्या अनुपस्थितीमुळे सगळे निकाल थांबलेले आहेत. आमचा एकत्र असलेला फोटो पाहून तुला कळायला हवं होता आशा की हे कोणी गैर नाही, माझे पती आहे.